प्रार्थना या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला सांगणार की बघा 15 तारखेला 15 फेब्रुवारी ह्या दिवशी महाशिवरात्री आलेली आहे। प्रत्येक भक्ताने आपल्या महाशिवरात्रीच्या दिवशी हा महा उपाय करायचा आहे। हा महा उपाय केल्याने आपल्याला आयुष्यातील सगळे सुख मिळतील असं शिव महापुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे। आज मी जी तुम्हाला वस्तू सांगणार आहे ती तुम्हाला भगवान शिवांवर अर्पण करायची आहे। आता ती वस्तू कोणती ते सांगते। 14 अशी बोरं, त्याला बोर म्हणतात, म्हणजे बेर म्हणतात, हिंदीमध्ये बेर म्हणतात आणि आपल्या मराठीमध्ये त्याला बोरं म्हणतात। तुम्ही हिरवी किंवा पिकलेली बोरं भगवान शिवांच्या पिंडीवर अर्पण करायची आहे। आता 14 बोरं का अर्पण करावी, तर 14 बोरं जर आपण अर्पण केली तर जो पहिलं बोर असतं, म्हणजे ज्या वेळेस आपण बोरं अर्पण करतो तर पहिलं जे बोर असतं ते वंशाची वृद्धी करणारं असतं। दुसरं बोर जे असतं ते आपल्या घरामध्ये धनसंपदा वाढवतं। तिसरं बोर हे मुलाची बुद्धी तीक्ष्ण व तेजस्वी होते। नंतर चौथं जे बोर आहे आपला आजार बरा होतो व दूर होतो। आणि 5वं बोर आहे ते रोगापासून आपल्याला मुक्तता मिळते। 6वं बोर अर्पण केल्याने आपले जे कामं आणलेली असतात ती मार्गी लागतात। आणि 7वं जे बोर आहे कोणत्याही कार्य तुमचं होत नसेल तर कार्यामध्ये तुम्हाला यश मिळतं आणि ते कार्य तुमचं मार्गी लागतं। आणि 8वं जे बोर आहे ते अर्पण केल्याने आनंद सुख तुमच्या घरामध्ये येतं आणि आनंदाची बातमी तुम्हाला कळते। 9वं बोर जर आपण भगवान शिवांवर अर्पण केलं तर घरामध्ये वैभव वाढतं। 10वं बोर भगवान शंकरांना अर्पण केल्याने आपल्या संपदामध्ये वृद्धी होते। आणि 11वं बोर जर भगवान शंकरांना आपण पिंडीवर अर्पण केलं तर आपल्याला एकादशी, संपूर्ण एकादशींचं पुण्य, आपल्या पुण्यामध्ये आपल्याला पुण्य प्राप्त होत असतं। 12वं बोर जर आपण भगवान शंकरांना अर्पण केलं तर स्त्री जी असते ती अखंड सौभाग्यवती राहते। 13वं बोर जर आपण भगवान शंकरांना अर्पण केलं तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते। 14वं बोर जर आपण भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण केलं तर आपल्या घरामध्ये धनसंपदाची कधीच कमतरता राहत नाही, त्या घरामध्ये धनसंपदा ही वाढत चालते। आणि 14वं जे बोर आहे ते जर आपण भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण केलं तर आपल्याला संपूर्ण जे पुण्य प्राप्त होतं, महाशिवरात्रीचे जे संपूर्ण पुण्य आपल्याला मिळत असतं। तर ह्या ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत तुम्हाला 14 बोरं, ते तुम्ही भगवान शंकरांवर अर्पण करा आणि पुढच्या वर्षाशी बघा तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य आणि संपूर्ण जे पुण्य आहे ते तुम्हाला प्राप्त होईल। माझा चॅनल तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।